मला त्रास होईल म्हणून काही गोष्टी माझ्यापासून लपवत असशील ना तर तसं करू नकोस. इतका लेचापेचा नाहीये मी. एकेकाळी आपलं घर, व्यवसाय माझ्या खांद्यावर उभं होतं. अजूनही आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं ना तरी मी चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकतो, इतकी धमक आहे माझ्यात. कळलं? बाबा, मी काय म्हणते, आपण सगळं घरी जाऊन बोलूयात ना प्लीज. का? आत्ता का नको? सांग ना मला, आत्ता का नको? बाबा, 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 तुम्ही कसं राहता? बरं आहेत ना? सॉरी, मी तुम्हाला भेटायला आलो नाही. ॲक्च्युली काय झालं ना, ते विशाखा मावशीची तब्येत खराब झाली आणि मला आणि तनयाला तिकडे जावं लागलं. तुम्ही बरे आहात ना आता? माझं सोड रे, मी बरं आहे. पण मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत. काय चाललंय घरी? सगळं व्यवस्थित आहे असं बोललंस तर खबरदार. अरे सगळं जर व्यवस्थित असतं तर तुमच्यापैकी कुठेतरी आलं असतं ना मला हॉस्पिटलमध्ये न्यायला. बाबा, बरोबर आहे तुमचं. प्रॉब्लेम आला होता, पण आता आकाश आता सगळं सॉल्व्ह केलं. आता ओके सगळं, प्रॉमिस. अरे पण मग मला अंधारात का ठेवताय तुम्ही? काय चाललंय ते मला कळायला नको का? बाबा, तुम्हाला परत त्रास झाला असता ना. ते काही नाही, मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. ओके ओके, सॉरी बाबा. घरी जाऊन तुम्ही ओरडा आम्हा सगळ्यांना, पण आता प्लीज घरी चला ना, सगळे वाट बघताय. बघतोच एकेकाला. चला. तू आधी सर बोलणं कधी थांबवणार आहेस? आकाश सर, मी रिस्पेक्ट करतो तुमचा आणि आउट ऑफ रिस्पेक्ट मी तुम्हाला सर म्हणतो. आता तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट तर कधी कमी होणार नाही, त्यामुळे अल्टिमेटली मी तुम्हाला सर म्हणणंही कधी बंद होणार नाही. बरं ऐक ना, तुला एक विचारायचं होतं. हो माहिती आहे मला. बँकेचं काम पूर्ण झालेलं आहे सर, आणि आता आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण उरलेलं नाही. आय एम सॉरी, मला तुम्हाला कळवायला उशीर झाला. हां म्हणजे ते ठीक आहे. तुला ॲक्च्युली दुसरं काहीतरी विचारायचं होतं. मग काय विचारायचं होतं? उद्या संध्याकाळी फ्री आहेस का? नाही म्हणजे माझ्या घरी तुला जेवायला बोलवायचं होतं. माझ्या सगळ्या घरच्यांना तुला भेटून थँक्यू म्हणायचं, एस्पेशली माझ्या बाबांना आणि माझ्या बायकोला. मला पण. हो, माझ्या आईला सुद्धा. सर मी नक्की आहे, आणि प्लीज मी एवढं काही केलेलं नाही. उगाच काय एवढ्या फॉर्मॅलिटीज करताय तुम्ही? मला आता तुम्ही खरं तर लाजवताय. काही लाजत बिजवत नाही. यायचं म्हणजे यायचं. मी नकार अजिबात ऐकणार नाही. आता आमच्या घरच्यासारखाच झालंयस. ॲक्च्युली तुला दुपारीच बोलवलं असतं, पण घरी आम्ही श्राद्ध ठेवलंय. म्हणजे आरामात रात्री संध्याकाळी जेवायला. आहे का आता? सर म्हणजे एकीकडे तुम्ही मला आपलं म्हणता आणि दुसऱ्याच क्षणी मला लांब ढकलता. अहो, तुम्ही मला तुमचा घरचा सदस्य समजता ना, मग घरचा सदस्य म्हटल्यावर मी का नाही येणार श्राद्धाला? ते काय नाही. आकाश सर, मी उद्या दुपारीच येणार श्राद्धाला, आणि बहिणीच्या हातचं श्राद्धाचं जेवण जेवायला. खरंच? येस ऑफकोर्स. ओके, अमेझिंग. ठीक आहे, चल चल, उद्या भेटू. बाय बाय, सी यू, बाय. उद्या दुपारी येतोय. उत्तम. चला आता फायनली लकी भाऊजींना भेटता येईल. हो, आणि तुम्ही तिघी जणी उद्या दुपारचा बेत उत्तमच झाला पाहिजे, छानच झाला पाहिजे. उद्या माझा चौथा मुलगा येणार आहे. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही छान फक्कड वेत करू. हो ना, एकूण एक सगळेच प्रश्न सुटले. घर तर वाचलंच, पण आम्हाला पण आता बरं वाटतंय. देवच पावला बाई. आता माधवरावांची तब्येत लवकरात लवकर सुधारू दे. वसुबाळा, नाही म्हणजे उद्या थोडासा वेळ काढून इकडे येऊ शकशील का ग? थोडं बोलायचं होतं. म्हणजे इथे आल्यावर निवांतपणे बोलता येईल आपल्याला. त्यापेक्षा तुम्ही दोघे या ना इथे. नको बाई. आई, अगं मी उगाच नाही म्हणते. उद्या इरावती ताईंचं श्राद्ध आणि उदक शांतपणे. इरावती म्हणजे आकाशरावांची पहिली बायको ना? हो, प्लीज या ना दोघे. बनीला पण बरं वाटेल आणि आपल्याला निवांत बोलता पण येईल. ठीक आहे, येऊ. ओके, भेटूयात उद्या. ठीक आहे, भेटू. गुड नाईट. गुड नाईट आई.
घेत आहेत म्हणाले. नो ऐकलं मी. बरं एक विचारू तुम्हाला, विचारा की. तुम्ही दरवर्षी शार्दूलचंही श्राद्ध करत असाल, यावर्षी का नाही केलं? नाही म्हणजे आपलं लग्न झालंय म्हणून तुम्ही हेसिटेट करताय का? नाही नाही असं काहीच नाहीये. वसुंधरा, मला माहिती आहे की शार्दूल तुमच्यासाठी, तुमच्या आई वडिलांसाठी किती महत्वाचं आहे ते. आपलं लग्न जरी झालं असलं तरी मला असं अजिबात वाटत नाही की तुम्ही शार्दूलच्या आठवणी अशा पुसून टाकाव्यात. मी सुद्धा वीराला कधीच विसरू शकणार नाही. आणि नव्हे पाहिलं तर त्यांच्यामुळेच आपण दोघं आज एकत्र आहोत. एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आपलं एक कुटुंब तयार झालंय. कशाला बसू देत ना, कशाला नको उगाच. तुम्हाला आई बाबांचं टेन्शन आलंय का? मी बोलेन ना त्यांच्याशी. आपण ना एक काम करूया, उद्या शार्दूल आणि इराचं श्राद्ध एकत्र करूया.